विठुरायाने चमत्कार दाखवला, राहुल उघडलं, विठुराया मुक्त झाला। विठुराया हे काय? ही आमची करामत बोललीस का नाही? राहुल उघडलं असं वाटलं तुला म्हणून आलीस का नाही धावत? अगं खुळे, रडतीस काय तू? तुझ्या इतुराला सोडवायचं आहे ना? बघ 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 कसा आशेनं बघतोय तुझ्याकडं, हाक मारतोय तुला। अगं बोलवतोय तू, तुला सोडव की त्याला? इसरलीस का काय त्याला? त्याला सोडवायचंय याची तुला आठवण करून देण्यासाठी मी घंटा वाजवतोय। घन 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 घन। घाबरू नको सुमे, जाब विचारायला नाही बोलवलंय मी तुला। मला सगळा प्रकार समजलाय। तुमचे हात कोणत्या दगडाखाली अडकलेत हे कळलंय मला। सखूच्या बाबतीत मालक इतका नीच विचार करत असेल हे मला आधी कळलं असतं, मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर बरं झालं असतं। नाही नाही, काही हरकत नाही, आपण दुसरा काहीतरी उपाय काढूया। तुझं बोलणं ऐकून इतका आधार वाटलाय ना अण्णा, शब्दात नाही सांगू शकत मी। पण कालपासून यांची आणि सखूची अवस्था बघवतही नाहीये मला। अगं साहजिक आहे, थांब मी बोलतो शिवप्पांशी। अहो मी काय म्हणते, काही म्हणू नकोस। हे बघ, तुला स्पष्टच सांगतो, आम्ही महत्वाचं बोलतोय, त्यामध्ये तू येऊ नकोस। अजिबात यायचं नाही। शिवप्पा, तुमची काय कोंडी होते हे कळतंय मला। अहो किती सहन करताय आणि एकट्याने सहन करताय। अहो मी आहे ना, मी तुमच्या जवळचाच आहे ना। मग असं एकटं लढण्यापेक्षा आपण एकत्र मिळून लढूया। हे बघा, गावकीत हरलात म्हणजे सगळं संपलं असं नाही, त्यावर सुद्धा न्यायनिवाडा होत असतो। आपण तिथे दाद मागू। म्हणजे आपण थेट दरबारी जाऊयात। मालकांविरोधात आपल्याला तिथे नाही नक्की मिळेल। क्षमा करा मला। नाही, खरंय, काल तो कागद बघितल्यावर माझा विश्वास डळमळला हे खरंय। आणि त्यामुळे गावकी नंतर मी ज्या पद्धतीने तुमच्याशी बोललो, तुम्ही खूप दुखावले गेले असाल।
अण्णा, जेव्हा मी तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा विश्वास टळमळीत होताना बघितलं ना, तेव्हा माझाच माझ्यावरचा विश्वास उडाला. माझा विठुरायावरचा विश्वास उडाला. मग आता झालं ना मन शांत? होय अण्णा, बरं झालं तू आम्हाला तुमच्या घरी बोलवून घेतलंस. कालची रात्र असह्य होती आमच्यासाठी. सगळेच तळमळत होतो. सखू तर रात्रभर झोपली नाही. आता बळजबरीनं झोपवून आली आहे तिला. माझं विठुराया कालपासून उपाशी हो. लोणी तरी भरवू द्या ना. अरे राहू दे की उपाशी. ते कैदी आहे तो माझा. ते कैद्याला असं काय लोणी बिणी भरत होतोय. आता इटोराचं स्नान, पूजा, आरती, नैवेद्य बंद. समद समद बंद. 110 रुपये मिळे पुतोर. समद बंद. हो पण माझ्या विठुरायाने काही खाल्लं नाही हो. ऐका तरी, त्याला खूप भूक लागली. तेवढं फक्त लोणी भरवते ना मी त्याला. भरवायचे लोणी भरवायचे. बरोबर. नाही नाही, असं नाही, असं नाही. आम्ही कसोटी घेणार. कसोटी पार केली की मग लोणी भरवता येणार. आहे का बोल? कसोटी चालेल. विठुरायासाठी मी कोणतीही कसोटी देऊ शकते. होय ना? जा जा जा, मग लोणी घेऊन ये जा. आणते आणते. उमाई, अप्पा, आजी. ए टोराया, अरे लय तरच देतोस रे तू. तुझे बघतास नाही. तुला तंट मिटवायचं का? मिटवायचं का तंटा? मला पण मिटवायचंय. पण तू असं काहीतरी कर की सखू माझी होईल. आता बंदिवासात तुला विचार करायला लय येळ आहे. ते येळ आहे ना, ते विचार कर आणि तुझ्या लीला दाखव. तो पुतूर मी माझ्या लीला दाखवतो. अशा एकापेक्षा एक लीला दाखवतो सखूला. अशा जालिम की शरण आली पाहिजे सखू. तुला नाही रे, आमच नाही म्हणतोय. आणलं लोणी. आता राहुळाचं दार उघडा ना. मला विठुरायाला लोणी भरवायचंय. हा, पण असं नाही. कसोटी पार केल्यावर. विसरलीस का? नाही नाही, काय कसोटी ते मला लवकर सांगा ना. मी सगळ्या कसोटी पार करेन. नारमा, मिरची. मिरची नाही, मिरच्या. मिरच्या. हा, कशा हिरव्यागार मिरच्या आहेत ना. हा? आता तुझ्या इटुरायाला लोणी भरवावं असं तुला वाटत असेल तर मिरच्या खायच्या कचकच अशा.
समद्या मिरच्या खायच्या. हे चाटण दिवसातून 3 वेळा द्या आणि मधातून द्या. फरक पडेल, पण पथ्य मात्र पाळावं लागेल. पाळू की, पण पथ्य काय ते सांगा. हे चाटण सुरू असेपर्यंत तिला तिखट अजिबात देऊ नका. तिखट कुपथ्य आहे आणि जर तिने तिखट खाल्लं तर त्याचे विपरीत परिणाम होतील. हो हो, त्यामुळे या बाबतीत काटेकोर राहा. अगदी काटेकोरपणे काळजी घेऊ. सखूला तिखटाला हात सुद्धा लावू देणार नाही. हात सुद्धा लावू देणार नाही. हात सुद्धा लावू देणार नाही. घाबरली. सकू घाबरली, सकू हरली. आता इटोरायला रोली नाही. नाही, मी घाबरले नाहीये. मी कसोटी नक्की पार करीन. विठुऱ्या, थांबा. आज तुला लोणी मिळणार आणि तुला लोणी मिळावं म्हणून तिखट लागलं तरी मी मिरच्या खाईन. अंगाशी आता कसं बोललीस? पण नुसतं बोलून भागणार नाही. खायच्या तुला या समद्या मिरच्या. घे खा. नारबा, अगं बघू नको, खा की. तिखट, पाणी, पाणी ओ माय. अरे बापरे, तिखट लागला. पाणी, तिखट. अरे तो काय पेढा आहे का गोड लागायला? तिकडच लागणार. कायच तसंच इटुरायला लोणी भरवायचं आहे ना, मग असं मध्येच पाणी नाही मागायचं. ठीक आहे, पंगत आहे का? समद्या मिरच्या खाल्ल्यानंतर पाणी मिळणार. तुला कालपासून लोणी मिळालं नाहीये. मी मिरच्या खाल्ल्या तरच तुला लोणी मिळेल म्हणून मी मिरच्या खाईन. लागू देत मला तिखट. मी करीन सण. मला तुला लोणी भरवायचं. मला शक्ती दे. देणार इटुराया तुला शक्ती देणार. खा खा. खाणं कमी आणि बडबड जास्ती आहे तुझी. नाही, तिखट, तिखट नाही. हरली बघा ओ, तुमची सकू हरली. बघा नाही नाही, मी नाही हरले. खाते, मी खाते. तिखट लागते पण समद्या मिरच्या संपल्याशिवाय पाणी नाही मिळणार. खा खा. इथुरायला लोणी भरवायचं ना. खा मिरच्या खा.
आजी पाया पडते. माझा नवरा असं म्हणून मला दूर करू नका आजी. पाया पडावं असं पाय राहिले तरी कुठं. जे आहेत त्यांच्या पाया पडा नका. अगं पण तुझ्या चांगुलपणापायी तुझा राक्षस नवरा बक्षीस म्हणून तुझ्या जिभेला डाग देईल त्याचं काय. ते माझे भाऊ आहेत, त्यांच्या नावाचं कुकुमेर व्हायला लागले तेव्हाच सुरू झाले. त्यांची बाईल म्हणून घेणं हे सौभाग्याचं कमी आणि कलंकाचं जास्त आहे बघा. तसं बी दिसरात त्या नरकातच असते. कधी रावळात यायला मिळालं विठुरायासारखं तुमच्यासारख्या सज्जनांचं दर्शन मिळालं की जरा जीवाला दुःख मिळते बघा. तेही खरंच तुझं दुःख समजतंय ग मला. आजी पण मला तुमचं दुःख दिसतंय समजतंय तरी बी काही करता येत नाही बघा. तुमच्या समद्यांची फरफट बघते पण काहीच करू शकत नाही हो. सकू तर मला गोदाई म्हणते लेकी सारखी जीवाचं माझ्या सार्थक केलं बघा तिनं. मला तुमच्यापासून दूर करू नका. हे बघा मुंगी एवढं बी काही करता आलं तरी मी करून तुमच्या मदतीसाठी तयार असेल. बाई ग बोललीस हेच खूप झालं. आम्हाला मदत करायची तुझी इच्छा जरी नुसती कळाली त्याला तर तुझा खवीस नवरा जीव घेईल तुझा. घेऊ दे आता स्वतःच्या जीवाचं मोल नाही राहिलं. तुमच्या कामाला आले तर जरा तरी पापाचं बोजा कमी होईल म्हणून सांगते. मला हक्कानं हाक मारा. गोदावरी हजर असत. खरंच ही गोदा म्हणजे भांगे तुळस आहे. संपला संपला सगळ्या मिरच्या खाल्ल्या. आता विठू राहिलो लोणी बनवत. कुठे चालली. खाल्ल्या मी मिरच्या संपलं सगळं. मी पार गेले तुमची घसडी. आता उघड्या ना दार. मला विठू राहायला लोणी बनवायचं. माझ्या लोणीची वाट बघतोय तो. कमाल झाली. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर इटोळ्याला लोणी तू भरो म्हणून. काय
इटुरायला लोणी भरवायचं असेल तर तू मिरच्या खा असं म्हणलं ना मी. तुझ्या हाताने लोणी भरव असं म्हणलं का? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. खोटेच आहात तुम्ही. मिरच्या खाल्ल्या तर मी विठुरायाला लोणी भरवू शकते असं म्हणाला होता तुम्ही. म्हणूनच तर सहन होत नसून, एवढं तिखट लागत असून सगळ्या मिरच्या खाल्ल्या मी. तर काय नाही, तुम्ही दार उघडा, मला विठुरायाला लोणी भरवू द्या. अगे इटुरायला कसले लोणी भरवते? मला भरव की लोणी. घे बरोबर मला लोणी भरव. मुळीच नाही. तुमच्यासारख्या कोट्याड्या माणसाला मी कधीच लोणी भरवणार नाही. आणि विठुरायासाठी आणलेलं लोणी तुम्ही माझ्या हातातून हिसकावून घेतले. आधी विठुरायाला लोणी द्या. इटुरायला लोणी देतो. घे 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 लोणी घे घे. अरे घे रे. तर नाही म्हणतोय तो. घाबरला तुझा इटुरा, घाबरला मला. तो माझ्याजवळ येतच नाही. नकोय त्याला लोणी. मग असं करतो का? तू मला भरव लोणी बरं, नाही तर मीच खातो. तू खाते का? तू खाते? नकोय मला. नकोय मग मीच खातो. नाही नाही, हे मी विठुरायासाठी आणलेलं लोणी. तुम्ही नाही खायचं. ठीक आहे, मग अजून या मिरच्या खा, मग मी नाही खात लोणी. खा खा. संपव संपव. समजे मिरच्या संपवत्या. तिला तिखट अजिबात देऊ नका. तिखट कुपत्ते आहे आणि जर तिने तिखट खाल्लं तर त्याचे विपरीत परिणाम होतील.